श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच, तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, ही स्वामी चरणी प्रार्थना करतो. चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश. बाळा, आम्हाला माहीत आहे जे तुझ्यासोबत घडत आहे त्या गोष्टींना तुम्ही खूप दुःखी झालेला आहात. तुम्हाला आता काही नकोसे झाल्यासारखे वाटत आहे. बाळा, एवढा तुझ्या जीवनात त्रास तू सहन करत असूनही तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात सगळे चांगले होणार आहे, परिस्थिती बदलणार आहे. हा जो विश्वासाचा दिवा देवता आहे तो तसाच देव, कारण तुझ्या मनातील कोपऱ्यात ठेवत असणारा याच विश्वासाच्या दिव्याने तुझे अंधारे हे प्रकाशाने भरून निघणार आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस, फक्त थोडा संयम ठेव. तुझे हे सुखाचे दिवस लवकर येणार. बाळा, तू आमच्यावर ठेवत असलेला विश्वास तुझ्या कठीण प्रसंगात देखील तुला मार्ग दाखवत राहील. तुझा आमच्यावरचा हाच विश्वास तुझ्या नशिबात नसलेल्या गोष्टीही तुला देणार आहे. आज तक या गोष्टी देखील तुझ्या आयुष्यात शक्य होणार आहे. बाळा, नाव आमच्या भक्ताचा खटला हा आमच्याच न्यायालयात चालतो आणि आमच्या न्यायालयात कोर्टाला अजिबात जागा नाही. आणि आम्ही आमच्या सच्च्या साध्या भोळ्या मातांवर कधीच न्याय होऊ देत नाही. त्यामुळे तुला जर वाटत असेल की दुसऱ्या कोणत्या तुझा खटला चालू आहे, तर बाळा नाही, या गोष्टी घडवणारे आम्हीच आहोत हे लक्षात ठेव. जे काही करायचे आहे ते आम्ही करू, तू काळजी करू नकोस. तुला न्याय ह्या नक्कीच मिळणार. तुझ्यावर ज्या लोकांनी आरोप केले, तुला शारीरिक मानसिक त्रास दिला, तुला छळले, तुला अपमान केला, त्या सर्वांना आम्ही स्वतः शिक्षा करणार आहोत. तू काळजी करू नकोस. आणि रात्रंदिवस हा जो विचार तुम्ही सारखा करत असता तो करू नका. तुझ्या आईवर विश्वास आहे ना, मग काळजी करू नकोस, सगळे चांगलेच असणार. तुझी आई तुझ्यासोबत असताना तुला काळजी करायची काहीच गरज नाही. आम्ही तुझ्यासोबत काहीच वाईट करू देणार नाही. तू निश्चित राहा, तू नियमित राहा, नामस्मरण कर. तुझ्या जीवनात सर्व चांगलेच घडेल. बाळा, तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नको. बाळा, तुम्ही जितक्या सहज तुम्ही एखाद्या गोष्टींमध्ये गुंतात, तितक्या सहजतेने या गोष्टीतून बाहेर पडणे ही तुम्हाला जमवायला हवे. आणि ते काय एकदा तुम्हाला जमले की तुमचे आयुष्य खूप आनंदी आणि सोपे जाते. त्यामुळे काय बरोबर आहे, काय चुकीचे आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे करायला हवे. कारण वाईट गोष्टींची चुकीच्या मार्गाशी संगतही एखाद्या लोहचुंबासारखे असते. तुम्ही कितीही त्यांच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करा, ते अवलंबून त्यांच्याकडे तुम्हाला खेचत असते. त्यामुळे अशा वाईट गोष्टीतून बाहेर पडणे हे खूप अवघड होऊन जाते. त्यामुळे नेहमी चांगला आणि योग्य रस्ता निवडा. तुमचे जीवन सुखकर बनल. बाळा, काही वेळेस आयुष्यात विश्वासघात मिळणे देखील गरजेचे आहे. कारण तुमचे चांगले वागणे कोठे थांबायचे हे समाजासाठी हे घडणं गरजेचे असते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आमचं स्वामी समर्थ मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बाळांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे बनायचं आहे त्या गोष्टींचा नेहमी विचार करत राहा. कारण जसं तुम्ही नेहमी विचार करता
तुम्ही तसेच बनत असता हे लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे चिंचवली, लिंबू, आवळा या गोष्टींचे नुसतं स्मरण जरी केले किंवा त्यांची आठवण जरी पाडली तरी देखील तुमच्या जिभेला पाणी सुटते. अगदी त्याचप्रमाणे ज्या गोष्टींचा तुम्ही विचार कराल तसेच तुम्हाला बनवणार. तुम्ही जर दररोज तुमचे कर्म हे चांगले करत असला आणि जर तुम्ही वैध लोकांचे वाईट गोष्टींचा विचार सतत नेहमी करत असाल, घटना आठवत असाल, जसा तुम्ही विचार करत राहाल तर तुम्ही देखील न कळत तुमचे वाईट कर्म करून पापाचे भागीदार बना हे लक्षात ठेवा. पण जर का तुम्ही वाईट लोकांच्या बसलेले आहात पण तुम्ही मात्र तुमचा विचार चांगला करत असाल तर त्या वाईट परिस्थितीतही तुम्ही चांगले कर्म करत असता. कारण तुम्ही तुमचा विचार हा चांगला करत असता, त्यामुळे तुमचे विचार तुमचे कर्म ठरत असतात. तुम्ही जो विचार करत असता त्याचा प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. त्यामुळे विचाराने चांगलाच करा. वाईट वेळेचा जर तुमच्या मनात आला तर लगेच त्या वाईट विचारांपासून लगेच दूर जाऊन चांगला विचार तुमच्या मनात आणा. वाईट विचारांना तुमच्या मनामध्ये धरा, कारण वाईट विचार तुमच्याकडून वाईट कर्म करून घेत असतात, तुम्हाला दुःखात ढकलत असतात, पापाच्या दारात ढकलत असतात. त्यामुळे नेहमी तुमचा विचार हा चांगलाच करा आणि जे तुम्हाला आयुष्यात बनायचं आहे त्या गोष्टीचा विचार करा. ते पहा, मग लवकरच तुम्ही तुमचे ध्येय गाठाल. बाळांनो, कधीही तुमच्या आई-वडिलांना तुम्ही त्रास देऊ नका, त्यांना अपमान करू नका. भले त्यांचे विचार तुमच्याशी मिळून देना, तुम्हाला ते पटेल का नसेना तरी देखील कधी तुमच्या आई-वडिलांना अपमान तुम्ही करू नका. त्यांचा अपमान होईल असे कारण की जो बाळगू नका. त्यांचं कधीही तळ त्यांना कधीच सहा तुम्ही होऊ नका. कारण आईवडिलांचा तळमळा जर लागला तर त्याला देव क्षमा करू शकत नाही हे लक्षात ठेवा. त्यावेळी ते खूप मोठे पाठबळ हे लक्षात ठेवा. त्यामुळे आई-वडील हे तुमचे असू दे किंवा आणखीन कोणत्याही का असेना, मग ते तुमचे सासू-सासऱ्यांच्या रूपात का त्यांचा अपमान होईना, त्यांना त्रास होईना असे वागू नका. वयोवृद्ध लोकांची सेवा करा, त्यापेक्षा मोठी पुण्याचे काम कोणीच नाही. बाळा, जीवनात कोणतीही गोष्ट लगेच मिळत नसते. प्रत्येक गोष्ट घडविण्यासाठी त्यांचा वेळ हा त्याला तो आवाज लागतो. म्हणून जन्माला येण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी हा त्याला द्यावा लागतो. मला जर 5 महिन्याचं मोर व्हावे अशी इच्छा असेल तर ते तसं घडत नाही. कारण प्रत्येक गोष्टीची ही वेळ ही लागते आणि जितक्या लवकर एखादी गोष्ट मिळते तितक्या लवकर ती गोष्ट दूरही होते, नष्टही होते. बाळांनो, मिळणाऱ्या गोष्टीचे फळ हे खूप गोड आणि टिकाऊ असते. संयमाचे फळ हे नेहमी गोड असते. संयम ठेवल्याने जे तुम्हाला पाहिजे आहे त्यापेक्षा देखील खूप चांगले आणि जास्त तुम्हाला मिळत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हो, आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.